नमस्कार मंडळी, मी अमोल स्वागत करतो तुमचं माझ्या कोकणवारी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि मित्रांनो, गणेशोत्सव सुरू आहे आणि आजचा 4था दिवस आणि गौरी आगमनाचा दिवस। तर आमच्याकडे गौरीचं आगमन झालेलं आहे आणि आम्ही विहिरीवरून गवर आणतो। तसं म्हणजे माझ्या घरी गवर नसते, पण आमच्या दुसऱ्या घरात म्हणजेच काकाच्या घरी आपला काका आहे सूर्यकांत कोलगे आणि ओजस कोलगे, स्वस्तिक कोलगे यांच्या घरी आपली गवर असते आणि मोठ्या घरात गवर असते। तर मित्रांनो, गवर घेऊन आलोय विहिरीवरून। आता ही गवर कशी सजवली जाते ना, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे। तर तत्पूर्वी तुम्हाला ओजस आणि स्वस्तिक याचा गणपती दाखवतो आणि मग आपण गवर कशी सजवतात ते बघूया। तुम्ही बघू शकता, सुंदर अशी नाजूक अशी छोटी मूर्ती गणपतीची, अतिशय सुंदर अशी। आणि यावर्षी आपल्या ओजसनी मूर्ती वरवड्यातून आणलं नाही काका, कोणाकडून आणली? गुरव। तर गुरुवाऊ म्हणून आहेत वरच्या वरवड्यात, त्यांच्याकडून मूर्ती आणलेली आहे। आणि आता इकडे गौरी सजवली जाते। बघा, आमची काकी पण आले आणि साक्षी काकी दोघी मिळून आता गवर नेसवायला घेतात। तर गवर नेसवण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि ते आपण विहिरीवरून गवर आणलेली आहे। आणि आता हे बघा, इथे गवर बघा कशी नेसवली जाते, बघूया आपण। भेटले डब्यात त्या लावूनच घेऊया, लावून घेऊया, मग निर्या काढायला बऱ्या पडतील। तर मंडळी, गौरीचा सांगाडा असतो हा बघा, आणि या सांगाड्याला संपूर्ण साडी नेसून गवर सजवली जाते। तर आता सजवली जाते गवर, पण पटकन बघूया कशी सजवतात। ते माझ्या तिथे ठेवली आणायची आहे ना, आवलत नाही तर कोलगी सुटली बघा तिथं। अजून एक कोणी यंदा असं करतेस? गेल्या वर्षी कशी सजवली, यंदा असं काय करतेस? सरबळ सारखं मनानं तर होत नाही। गेल्या वर्षी आम्ही उलट सुलट केलेलं होतं, आता करायला नको। आता घ्या इकडनं फिरून, महिने हे गाठ मारलंय नाही बरोबर, ती नंतर मारूया। हे बांध ना, हे घे, हे बघ अजून एक काढून निरी, हा टाकून बघा, हा पदर किती अजून निऱ्या लागतात म्हणून कॉटनची घेतली साडी। असा येईल का बरोबर? आता नाही नाही, जी अजून निरी किती काढायला हवी। पुढच्या वर्षी रंगवायला द्यायचं ना, काट नंतर बांधणार आहे, सोडून या। ह्याच्यावर घेतो ना आपण, ह्याच्यावर गाठ नाही काय, ह्याच्यावर घेतो तिथे ना, मग कितीतरी बांधायला घाई होते सगळी। घ्या सोडा, आणि सूत्र बांधायला हवे ना, घ्या ना, हे घे, हे घे, मी बांधतो। तर मंडळी, गवर सजवली जाते आणि दोन्ही जावा एकत्र आहेत बघा। आणि स्वस्तिक पण आता मदत करतोय पटकन मस्तपैकी। आमच्याकडे गौरी दरवर्षी येतात, पण नवरी यायचं काय योग नाही। काय होय ना कोलगे, नवरी यायचं काही योग नाही ना। त्या देवाला पादर कुठू दे, लग्न होऊ दे, नवऱ्या येऊ दे। दरवर्षी बिचारी बांधा, गाठ बांधून घे ना आधी। हे आता सुट्टर जाम नाही बांधलेले आहे, अशीच बांधले। कुठले गाठ टाकली, सहला आहे ती, हे ना ती बांधते वहिनी बायको। तर मंडळी, गवर सजवली जाते आणि हा एक आपल्या गौरीचा मुखवटा तुम्ही बघू शकता, सुंदर असा मुखवटा। तर या ठिकाणी आता तिला साडी नेसवलं जाईल आणि त्यावरती मग मुखवटा लावला जाईल आणि नंतर मग तिला वस्त्र अलंकार सगळे चढवले जातील आणि मग तिला सजवून गणपती बाप्पाच्या बाजूला इथे विराजमान केलं जाईल। तर आता बघा, खास काकीला आमच्या बोलवलेलं आहे इथे गवर सजवायला। झालं
काढू आता पदर बांधा ठावाची बांधा बाबू 100 रुपये इकडे येऊन काय घे. अशी व्हावी अशी होईल ती गोष्ट. नाही सैल मग असं करायची बघ तिला की समजेल. केसर मा तिरपी झाली नाही आहे ना बसवल्यावर समजेल. अजून पदर आहे जास्त घाटी मार नको हो सोडताना मला तशीच गवर न्यायला लागेल समजा सेसर मार पाजल्या गुरगुटून सोडायला बरं पडल सोडताना हो सगळं विसर्जन पटापट विसर्जनाच्या करता. दिवशी. गणपती पाण्यात गेले तरी गौरी सोडणार आहे. होय मी आधीच सुरुवात करता घालीन लोटांगण कारण आपलं एकटा शेसर मार शेसर हे काय हे मदत बिदत नाही करी त्याला मिरवणुकीत पण राहायला कंटाळा येतो. चला 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 करायचं तसे ह्याला नाही गुण त्याच्यातला कोणता तुम्हाला कॉलेज काय बघू दादांसारखा ऐ नेसव टायमिंग झाला लवकर ती वेळ सायलेंट करायची ऐ माझी बायको आली तर लगेच नेसवून टाकील. ड्रेसच उय. वन पीस ड्रेसच घालेल. ऐ माझी बायको आली तर लगेच नेसवील. आणा मला आधी मग आम्ही रिटायर होईल. आम्ही रिटायर होईल मग नाही आम्हाला पण कंटाळा येतो रे बायका मग वन पीस तेव्हा हा दादा हा. वन पीस घ्यायला आपण पण वन पीस घालतील. आणि गौरीला पण वन पीस घालतील. हा हा वरती ठेवणी सारखी कर नी मान घाल नाही बघितलीस निरा किती आहेत का दागिने घातल्यावर दिसेल. तर मंडळी आपली गवर नेसवून झालेली आहे. आता तिला दागिने चढवली जात आहेत. तुम्ही बघू शकता. ती वेणी घाला दे आणि उय. हा तिचाच आहे ना हात हा नाच ते गणपतीचे फोटो बघ हे नको ते दे किती घालू एकच घाल बचायला वेणीचे वेणी हा गेल्या वर्षी मी आणली हा तो गळ्यासारखा घाल. चांगला दिसत मोठ्याचा पण हा पण येतं लांब आहे, हे दिसत आणि नाही. पाटणं आवड तिला. तिला पुरत नाही वर जातो घशाला लागतो. वेणी देस मला परत घ्यायचं होतं ते लक्ष्मी हारणे तर ह्याच्यावर नाही का बसत काकी पुढं वर. गेल्या वर्षीची मागची. इथं हा बसतो. हा मग ता घाल तिथं. हे ये ना या वाला वेणी ले वर घे इथं ऐ. हे ये वाला वेणी ले अजून वर घे. हा, बस घे. गुरुंब काय होते फॅन लाव आता जा आता झालं. गणपतीला गौरी बसलं जाम हे लूज करता नाही बसत. हा घे आता बस घसोटे पण झाला थांब आता मालूच कर. हा वर राहणार नाही. हे आवड बसला झाला. जुने झाले नवीन घ्यायला पाहिजे. सोने बस चला आता वेणी बिनी लावा. वेणी नवीन लाव सोनियाच्या पावलानी गवर आली माहेराला. ए गाणं म्हण एखादं. ऐ गाणं म्हण धरलातलं एखादं. शुगरवाडी कशी पेटली होती ती. कुठं भजन होतं महिला मंडळ. कुठं पूजा होती ना. हो गवर सजवतो आम्ही. कुठं उगरवाडीत पूजा होती ना. मला विचारलं मी म्हटलं तू तिकडे बोलतो पिनणार नाही बाप नाही लावला ते बघ पिन हाय त्याला हार नाही हिला मोठा. हाय मोत्याचा तो नाही फुलांचा एखादा. हो तो आणायला पाहिजे असा गोंड्यांचा. हाय हाय मोत्यांची. तर मंडळी इकडे गवर जी आलेली आपली ती आता ही बघा इकडे सजवली जाते. विहिरीवरून आमच्याकडे गवर आणतात आणि त्या गौरीमध्ये तिरडा, त्यानंतर सोनवेल, हळदीचं पान, त्यानंतर
फुलं असा सगळा फुल्लार असतो एका तांब्यामध्ये भरलेला आणि त्यानंतर ही अशी गवर सजवली जाते आणि मग ती गणपतीच्या बाजूला आपल्या इकडे विराजमान होणार आहे. तर बघा मस्तपैकी भेंडीचा आम्ही काल गेल्या वर्षी विसर्जन केलं. थांबा जरा आणि इकडेच घ्या ओय ओय ओ इकडेच घ्या तिकडं जरा तिकडं होते. हा बस ओके मध्ये जा फॅन जाऊ फॅन कशाला गरम कुठं होतं आतून इकडे आले चहा केवढे गरम करायला लावू काय ती फुला तुझ्या हा लागू गोंड्याचा गोंड्याचा घे कुठे भेटतो. तर मंडळी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी गणपती बाप्पा आणि त्यांच्या बाजूला इकडे आता गवर देखील विराजमान झालेले आहे आणि कोकणातील गौरी गणपतीच्या सणाला आता खऱ्या अर्थाने आणखीन मजा येणार आहे. 2 दिवस अजून मजा असेल गणपतीची, कारण 5 दिवसांचा गणपती जेव्हा जातील तेव्हा गौरी गणपतींचा विसर्जन सोहळा देखील पार पडेल मित्रांनो. तर अशा पद्धतीने गौराईचं आगमन इथे झालेलं मी तुम्हाला दाखवलंय आमच्या काकाच्या घरातलं. तर मंडळी सुंदर अशी गवर सजवली गेली. तर मंडळी गौरी पूजनाच्या दिवशी गौराईचं आगमन होतं आणि आमच्या इथं आम्ही विहिरीवरून जी बाजूला आमच्या घराच्या इथे विहीर आहे पाटलांची, त्या ठिकाणी विहिरीवरून गौरी घेऊन आलो आणि तिला आता नेसवून आणि सजवून गणपतीच्या बाजूला विराजमान केलेले. आणि मित्रांनो उद्या असणार आहे गौरी आवाहनाचा दिवस. म्हणजे त्या दिवशी गौरी आवाहन म्हणजे तर ओवसा जो भरला जातो तो त्या दिवशी भरला जातो आणि ज्यांचे नवीन लग्न झाले त्यांचे ओवसे हे उद्या भरले जातील. तर अशा पद्धतीने आम्ही गौर आणलेली आहे सजवलेली आहे. तर आज गौरीची आरती वगैरे होतील रात्री गणपती बरोबर. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच कोकणातल्या गमती जमती पाहण्यासाठी आपल्या कोकणवारी सोबत कायम राहा. भेटू पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.